तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक असलेले शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी निर्माण झाली आहे। पीक विमा, पीक कर्ज, ठिबक सिंचन, फळबाग योजना, सिंचन विहीर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासारख्या अनेक योजनांसाठी फार्मर आयडी आवश्यक आहे। परंतु आयडी न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी या योजनांपासून वंचित राहण्याच्या भीतीने चिंतेत आहेत। फार्मर आयडी मिळवण्यासाठी सेतू व कॉमन सर्व्हिस CSC सेंटरवर शेतकरी मोठी गर्दी करत आहेत। मात्र नोंदणी करताना मोबाईलवर OTP न येणे किंवा संगणकीय प्रणालीत जुन्या मालकाचे नाव येणे अशा अनेक तांत्रिक समस्या समोर येत आहेत। नुकतेच ज्यांनी वारस नोंदणी, बक्षीसपत्र, खरेदी विक्री व्यवहार केले आहेत त्यांचे 7/12 अद्ययावत आहेत। असे असतानाही फार्मर आयडी तयार करताना अद्यापही प्रणालीत जुन्या मूळ मालकाचेच नाव दाखवले जात आहे। परिणामी संबंधित शेतकऱ्यांची नोंद होऊ शकत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत। या समस्यांमुळे अनेक शेतकरी तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत। कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही अडचण अधिक तीव्र झाल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार।